थैंक यू शेखर। सैंडी, आप सभी की जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा, ये प्रतियोगिता शुरू होने से पहले 5 दिन मैंने शेखर को मेरे तरफ से कुछ गाने दिए हैं और उनको बोला कि जब मैं क्रिकेट कमेंट्री बोलूंगा तब ये गाने बजाइए, एक माहौल तैयार करते हैं अंकल का। सैंडी, आज अंकल इस दुनिया में नहीं है, लेकिन उनसे जुड़ी हुई कई सारी यादें हम सभी के जहन में यहां पे है। मिम 11 बैंगलोर को यहां पे आमंत्रित किया है क्षेत्र रक्षण के लिए उमर 11 अंधेरी ने। तो मिम की तरफ से गेंदबाजी का जिम्मा संभालने के लिए तलब किया है नदीम को। उनके संगनायक ने सैंडी लाजवाब गेंदबाजी की थी यहां पे कल। मिम 11 बैंगलोर के इस टीम ने विक्रोलियंस को 30 रन के ऊपर रोका था। इस टीम ने, देखते हैं आज क्या कुछ कर पाते हैं। अजीत और बिलाल की जोड़ी मैदान के बीच में, और पहले ही गेंद के ऊपर अपने इरादे जाहिर किए हैं यहां पे बल्लेबाज अजीत ने। गेंद को पुल कर दिया था वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में, एक बाउंस के बाद गेंद चली गई सीमा रेखा के पार और यह 4 रन। तो इस तरीके से 4 रनों के साथ यहां पे अपना खाता खोला है अजीत ने। उमर 11 का कुल स्कोर है 4 रन। सैंडी, 4 आंकड़ा आया है। अब इसके बारे में मैं आपको बताना चाहूंगा तमाम क्रिकेट श्रोताओं को। इस ओवर की अगली गेंद, और ये कैच यहां पे छूटा, स्लिप के क्षेत्र में गेंद हवा में गई थी और एक जीवनदान यहां पे मिला। सैंडी, ब्रैड हॉग गेंदबाजी कर रहे थे सचिन तेंदुलकर को ऑस्ट्रेलिया में, और सचिन तेंदुलकर जैसे ही मैदान में आए 4 रन, उन्होंने एक चौका मारा और उसके बाद ब्रैड हॉग ने उनको बोल्ड कर दिया। और जब मैच की समाप्ति हुई, ऑस्ट्रेलिया ने वो टेस्ट मैच जीता, तब वो सचिन सर के पास वो गेंद लेके आए और उन्होंने क्या कहा इस गेंद के बाद मैं बताऊंगा। लेकिन लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं नदीम। इस वक्त उनके सामने अजीत, लंबे ऊंचे कद के खिलाड़ी, थोड़ा सा टांस देके ऑफ स्टंप के ऊपर आके खड़े हैं। और ये गेंद वाइडिश मिड विकेट के ऊपर से 6 रन की घोषणा कर रहे हैं एम्पायर, और इस तरीके से कुल स्कोर है 10। जब गेंद लेके आए मैच समाप्त होने के बाद ब्रैड हॉग सचिन तेंदुलकर सर के पास, तब सचिन तेंदुलकर सर ने उसके ऊपर अपनी साइन की और लिखा कि नेवर अगेन, नेवर अगेन लिख के दिया। उसके बाद मेरे ख्याल से 21 बार उनका और ब्रैड हॉग का सामना हुआ, लेकिन जो धुनाई की ब्रैड हॉग की सचिन तेंदुलकर ने, वो आज भी ब्रैड हॉग याद करते हैं जब भी उनको याद आता है सचिन तेंदुलकर की। तो इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 10 रन। अजीत ने ये 10 रन यहां पे मुकम्मल किए हैं। लंबे ऊंचे कद के प्रतिभाशाली खिलाड़ियों से एक खिलाड़ी। सैंडी, ये मिम 11 बैंगलोर जो टीम है, ये हल्के गेंदों से ज्यादा अभ्यास करती है, हल्के गेंदों से वहां पे क्रिकेट खेलते हैं। क्या हो रहा है मैं बोलता हूं आपको। ये यॉर्कर लेन की गेंद थी, वाइडिश मिडल के क्षेत्र में खेला हल्के हाथों से अजीत ने और 1 रन दौड़ के अर्जित किया। सैंडी, डेंजर मैन बिलाल जो कि भिवंडी से अपना ताल्लुकात रखते हैं, बहुत ही बेहतरीन उम्दा बल्लेबाज है। देखते हैं आज क्या कुछ कर पाते हैं, क्योंकि ये सेमीफाइनल का मुकाबला है। अगर जीतोगे तो सीधा मेगा फायनल में प्रवेश करोगे सैंडी। येस, आणि PTPL मध्ये पुणे टेनिस प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये आयकॉन हा प्रवीण भाई याचा जो संघ होता इंदापूर टाइगर्स, त्याच्यामध्ये 19,000 प्राइज बेस म्हणून आयकॉन म्हणून खेळत होतो। प्रदीप, देखो सैंडी कितनी प्रतिभा है इस बिलाल के पास। नदीम, और ये झटका पहुंचा है पहला। जिस तरीके से गेंद आई थी टप्पा खाने के बाद ऊपर की तरफ आई, अपने आप को रोक नहीं पाए बिलाल, कवर ड्राइव करने का प्रयास किया, इन फील्ड को चीत नहीं कर पाए और कवर के क्षेत्र में कैच गया और वहां पे कैच लपक लिया, फैजल ने कैच लपक लिया और इस तरीके से ये पहला झटका पहुंचा है उमर 11 अंधेरी मुंबई को, जबकि टीम का कुल स्कोर है 11 रन। वाजव सारा नवी मुंबईची शान होता तू व्यक्ती महान,
तुझ्या नावावरी तुझ्या कामावरी. थैंक यू शेखर. तो बिलाल के आउट होने के बाद नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में. मंदार ये काला चौकी के खिलाड़ी है और देखते हैं क्या कुछ करते हैं, लेकिन नदीम बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी वापसी की है, एक छक्का और एक चौका जरूर उन्होंने इस ओवर में खाया है, लेकिन उसके उल्टे अगर देखा जाए तो अच्छी वापसी नदीम. बहुत अच्छी गेंद और ये पगबादा आउट दे दिया एम्पायर ने और इस तरीके से ये दूसरी सफलता यहां पे प्राप्त की है. और इस तरीके से यहां पे मंदार आते आते पगबादा आउट हो गए और इस तरीके से ये दूसरा झटका यहां पे पहुंचा है उमर 11 अंधेरी को. बहुत बहुत शुक्रिया आदरणीय प्रवीण जी मात्रे सर, आपका अनमोल और महत्वपूर्ण समय यहां पे देने के लिए. सम्माननीय प्रवीण जी मात्रे सर यहां पे आए हुए थे. देखिए अंकल की प्यार मोहब्बत देखिए कितनी है. सैंडी प्रवीण दादा ने कहा था कि राजनीति अलग है और दोस्ती अलग है. मेरी और अंकल की दोस्ती एक अलग ही मिसाल थी सैंडी. नक्कीच प्रदीप, का क्रिकेट असं माध्यम आहे, राजकारणापासून तुम्ही दूर ठेवता आणि एकत्र येता. एकत्र पूर्ण जे राजकारण आहे कित्येक मैल दूर ठेवून आपण खेळाडूतीनं क्रिकेटच्या माध्यमाने येऊ शकतो. तर खास करून नेहमीच गोलंदाजी आपण पाहिले, 2 संघ यापुढे झालेले आहेत. एका 35 मध्ये एकानं 37 मध्ये रोखलं होतं. एक प्लस पॉइंट आहे नवी बेंगलुरु संघाचं. और सैंडी अब हम लोग जब बड़ी सवेरे यहाँ पे आए थे तब बात बताई गई थी कि ये बेंगलोर की जो टीम है ये बेंगलोर में लाइट गेंद से खेलती है, यानी कि जो लाइट जो गेंदे होती है गुड शॉट की गेंदे उससे ये वहां पे खेलती है, अभ्यास करती है. इसलिए हमारे नवी मुंबई से शंकर एंड कंपनी ने उनको ये जो टेनिस की गेंदे ये वहां पे भेजी थी. देखिए ये बेंगलोर में गेंदे भेजी थी शंकर एंड कंपनी ने उनको अभ्यास करने के लिए और बल्ले भी हमारे यहां से दिए गए घनसोली गांव से. देखिए कितना बड़ा काम यहां पे संजय पाटिल मित्र मंडल के ये बंदा पर्वत यहां पे कर रहे हैं. सैंडी यासिर आ रहे हैं गेंद का जिम्मा संभालने के लिए दूर वाले छोर से और उनके सामने है बल्लेबाज प्रदीप, कुणाल आणि विघ्नेश, आपण व्यासपीठावरून या धावतं समोरचं आम्हाला सहकार्य करा. जेवण झालं असेल तर कृपया करून व्यासपीठावर या. बिल्कुल सैंडी, विघ्नेश और कुणाल का हम लोग यहां पे इंतजार कर रहे हैं. और ये गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है, एक बाउंस के बाद कवर बाउंड्री के बाहर और ये 6 रन माफ करिए 6 रनों का इशारा अंपायर कर रहे हैं. इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 17. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी. थैंक यू शेखर, थैंक यू. तो एक ओवर और एक गेंद की समाप्ति हुई है, कुल स्कोर है 17 रन. उमर 11 अंधेरी का टॉस जीतने के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए, लेकिन जितनी भी तारीफ अजीत की जाए उतने कम है. 2 छक्के और 1 चौका अब तक उन्होंने मारा है. ये गेंद इस मर्तबा टपा खाने के बाद काफी तेज गति की गेंद थी, बाहर की तरफ जाती हुई और एम्पायर इशारा कर रहे वाइड का. इस तरीके से 1 रन अतिरिक्त खाते हुए कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 18 रन. दूसरा ओवर प्रगति पे है. पावर प्ले का ओवर फेंका जा रहा है. यासीन गेंदबाजी कर रहे हैं दूर वाले छोर से, यानी कि खाड़ी वाले छोर से. विकेट कीपर के अलावा देखिए एक शॉट थर्डमैन, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर, एक लॉन्ग ऑफ थोड़ा सा वाइडिश रखा हुआ है, एक स्क्वायर लेग अब फाइन लेग के क्षेत्र में जा रहे हैं. वाइडिश फाइन लेग एक रखा हुआ है, एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक मिड ऑन बिल्कुल सीधा, एक डीप मिड विकेट. यह है क्षेत्र रक्षण का जमावड़ा. फिर एक बार इस ओवर की अगली गेंद, इस गेंद को फ्लिक कर दिया है. गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में. 2 क्षेत्र रक्षक उसके पीछे दौड़ रहे. 1 रन दौड़ के अर्जित किया है बल्लेबाज अजीत ने और तीसरा रन लेना चाहते थे यहां पे बल्लेबाज मंदार, लेकिन मना किया था वहां पे अजीत ने, क्योंकि उन्होंने देखा रवि है नॉन स्ट्राइक पे, उन्होंने यहां पे मना किया और इस तरीके से 2 रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को. कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 19 रन, 20 रन माफ करिए 2 विकेटों के पतन के बाद.
और ये बहुत अच्छी गेंद थी, नीचे रहती हुई गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था और गेंद कदमों से टकराई थी, अपील हुई थी और इस दरमियान ओवरथ्रो हुआ है और दौड़कर दोनों बल्लेबाजों ने यहां पे मुकम्मल किए हैं 3 रन। लेग बाय का इशारा कर रहे हैं एम्पायर। इस तरीके से 3 रनों के साथ कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 23 रन 2 विकेटों के पतन के बाद, जबकि ये दूसरा ओवर यहां पे फेंका जा रहा है। सैंडी, क्रिकेट के मैदान में आपको सूझबूझ रखना बहुत जरूरी होता है और थोड़ा सा तालमेल में कमी आ रही है। ना केवल तालमेल रन लेने के लिए चाहिए सैंडी, बल्कि क्षेत्ररक्षण करते वक्त भी आप में तालमेल होना चाहिए, वरना यह सब कुछ होता है जो हमने देखा कि पहले ही बल्लेबाज रिवर्स स्वीप के लिए पलट रहे, वाइड का इशारा कर रहे हैं एम्पायर। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में। कुल स्कोर है 24 रन। कल्याणी घोरपड़े एम्पायर है। सैंडी कल्याणी घोरपड़े एक ऐसे एम्पायर है जिन्होंने कई वर्ष तक टेनिस विकेट के ऊपर राज किया। और ये मिस टाइम किया था स्ट्रोक, मिड ऑन के क्षेत्र में गेंद हवा में गई थी और ये आउट हो गए बल्लेबाज। यहां पे रवि आउट होके वापस जा रहे हैं पैरेलल की तरफ। कुल स्कोर है 24 रन, जबकि विकेटों का पतन हुआ है 3 विकेटों का पतन हुआ है। वाजवा थैंक यू शेखर, थैंक यू। सैंडी घनसोली 40+ ने जो भी काम यहाँ पे किया है गेंदें मुहैया कराने का, इनको बल्ले मुहैया कराने का, क्योंकि ये बेंगलोर से टीम यहाँ पे शिरकत कर रही है। ये कोई आसान काम नहीं होता सैंडी, जब आप काफी दूर से आते हो सब कुछ आपको मुहैया कराया जाता है और ये जो इंसानियत है ये बेंगलोर के जो ये सभी खिलाड़ी है इन्होंने अच्छी तरह से याद रखा है सैंडी। येस, आणि नामदेव बरोबर बोलत होता, नामदेवने स्वतः त्याचे 2 आपले बॅट त्यांना दिलेले आहेत, परंतु जसं सामने होतील, कारण ते प्रिय बॅट आहेत नामदेव पाटीलच्या, जसं तुमच्या सामने होतील मला परत द्या असं त्यांनी सांगितलं होतं. तर खास करून विनोदने सातत्याने त्यांच्या समोर शंकर शंतनू असे संतोष सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. और इस गेंद को ऑन ड्राइव कर दिया है, गेंद जा रही है दंदनाती हुई लॉन्ग ऑन सीमा रेखा के तरफ। देखते हैं वहां पे कदमों से रोकने का प्रयास किया, लेकिन एम्पायर इशारा कर रहे हैं 4 रनों का और ये 4 रन, इस 4 रनों के साथ कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 28 रन, जबकि 3 विकेटों का पतन हुआ है उमर 11 अंधेरी मुंबई का। लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं अजीत। अब तक उन्होंने अपने पारी में 23 रन मुकम्मल किए, जिसमें 2 छक्के और 2 चौके उन्होंने मारे। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि अजीत कितनी उम्दा यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं। जिस तरीके से कद काटी है सैंडी अजीत की, उसी की तरह वे बल्लेबाजी कर रहे हैं। यासीन गेंदबाजी कर रहे हैं दानिया से विकेट। ये बहुत अच्छी गेंद नीचे रहती हुई ऑन ड्राइव करना चाहते थे, गेंद कदमों से लपेट गई, कोई भी रन नहीं बना और ओवर की समाप्ति हुई। 2 ओवरों के समाप्ति के बाद कुल स्कोर है 28 रन उमर 11 अंधेरी का। टॉस जीतने के बाद पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए 3 विकेटों के पतन के बाद सैंडी 2 षटकानंतर तुमचे गोलंदाजी बघितलं, पॉपिंग क्रीजचा सातत्याने कालपासून आपण सामने बघतो. मिम 11 बेंगलोरचे गोलंदाज पॉपिंग केल्यानंतर थोडंसं थांबतात, नंतर थांबल्यानंतर ते अँगल आहे बॉलिंगची ती पूर्ण इनकटरला जसं कोपच्यात टाकतात. लवली यार, काय स्टाईल आहे त्यांची पॉपिंग केल्यामध्ये आल्यानंतर. जसं लान्स कुझनर चेंडू सोडायचा, आल्यानंतर थोडा थांबायचा पॉपिंग नंतर चेंडू डिलिव्हर करतात. लवली यार, बिल्कुल सही ऑब्जर्वेशन है सैंडी आपका। वो लोग रीड करते हैं, यहाँ पे जो गेंदबाज है ये अभ्यास करते हैं कि बल्लेबाज रिवर्स स्वीप खेल रहा है, ऑफ स्टंप के ऊपर कमिट हो रहा है, क्या कर रहा है, उसके बाद वो डिलीवरी करते हैं, यानी कि उसके बाद वो अंजाम देते हैं। देखिए कितनी बेहतरीन सोच है इस बेंगलोर की टीम की। मिम 11 बेंगलोर की टीम बेंगलोर से यहाँ पे आई हुई है और कल 2 बड़ी बड़ी टीम को इन्होंने यहाँ पे धूल चटाई थी। देखते हैं आज क्या कुछ होता है, लेकिन उमर 11 मुंबई की एक तगड़ी साइड है सैंडी, और जिस तरीके से उनकी ख्याति है उसके अनुरूप ये उमर 11 अंधेरी मुंबई की टीम यहां पे प्रदर्शन कर रही है। तो जैसे ही यहां पे तीसरा ओवर प्रगति पे हो, आइए सैंडी आइए प्लीज। थँक्यू.
तर अजून एकदा मी आवाज देतोय कुणाल दाते बेतन नेमची दिग्गज आवाज सुंदर आवाज त्याला असेल विघ्नेश मडे जर आपल्या जेवणाचा वेळ झाले असेल जेवण घालून तर कृपया करून आम्हाला साय करत आहे विनोद म्हात्रे त्याचबरोबर उमेश म्हात्रे एक चांगले समालोचक आहेत आणि म्हणजे परम मित्र विनोद बरे हँडसम पर्सनॅलिटी यांचं व्यासपीठ मी हार्दिक स्वागत करतोय तर 2 षटकं संपतात 2 षटकांना तर धावसंख्या 28 झालेली आहे तर 2 फलंदाज बाद झालेले आहे मंदार आणि रवी वेलकम विनोद अँड वेलकम उमेश एक चांगले जबरदस्त म्हणजे सहकारी मित्र आहेत तर बघा चेंडू पडला चेंडू पूर्णपणे बॅट फुटवर जात त्याला खेळत होता ग्लॅन्स करतात चेंडू मात्र फळेमध्ये 1 धाव मात्र मिळत नाही चेंडू जातात निर्धाव नदीम त्याचं दुसरं आणि संघाचं तिसरं चेंडू पहिल्या षटकामध्ये नदीमनं धावा 11 दिल्या होत्या एक शॉट फ्रंट एक शॉट पॉइंट एक शॉट backward point shot extra cover deep cover point deep long up this square like deep mid wicket is a fielding analysis Nadim comes in both right arm over the wicket to उमर चेंडू दूरवर खेळण्याचा पत्र कुठेतरी फक्त स्वेर मारा घोषित करतायत पंच एक अतिरिक्त धाव मिळते एक अतिरिक्त चेंडू टाकायला मिळतात तर हा पंचांचा निर्णय थोडासा कुठेतरी मध्ये विचारणे केलं वाय कॉल अंपायर वाय पण उत्तर होतं का तुझा टप्पापणा चेंडू कुठेतरी स्वेर होला होता येस लवली डिसिजन टेकन राईट हॅम उर्दू विकेट पुन्हा एकदा आपण पाहता अंकल स्मृती चषक 2017 काय देखावा काय नजारा आहे भव्य दिव्य आयोजन Oh, superb shot, yaar! What a sweep! And big 6. Yes, 6. Magnificent hit. जबरदस्त फटका उमरचा डीजे शेखर आने वाला पल जाने वाला है आने वाला सुपर शेखर तेव्हा खरोखरच तोडण्या किशोर दाला काय आवाज मध्ये दर्द होता ते म्हणजे या फटक्यामध्ये नजाकत होती उमरची सुंदर यार दूरवर खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील ही खासियत है मी मेलेवन बैंगलोरच्या गोलंदाजी धार जबरदस्त है प्रदीप बहुत ही उम्दा गेंदबाजी सैंडी ये गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की तरफ निकाले थी उन्होंने और आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था उमर खान ने और मोटा तीरा लगा और विकेट के पीछे लपक लिए गए थोड़ा सा ते गाना परत वादव शेखर प्लीज आपसे गुजारिश है कुल स्कोर है 4 विकेटों के पैतन के बाद 35 रन कृणाल दाते और विघ्नेश मडवी मेरी आपसे गुजारिश है कि आप आइए प्लीज शेखर शेखर का तोड़ना काय गोल सब कुछ आने वाला है सब कुछ जाने वाला है लेकिन अंकल जो गए हैं वो कभी भी वापस लौट के नहीं आएंगे सैंडी आणि हीच खंत आहे आणि क्रिकेटसाठी मोठी हानी आम्हाला सहन करायला लागतं अंकल तोपर्यंत 3 चेंडू झाले धावसंख्या लागलेले 35 वर 35 लॉस ऑफ 4 विकेट टप्पा पडला सन्मान दिला बॅटचा हलकासा फेस ओपन त्याला ढकलून दिलं होतं शॉट एक्स्ट्रा कव्हरला लवली क्रिकेट कारण विकेट गेल्यानंतर त्याच्यामध्ये अशा फलंदाजी करणं अतिशय महत्वाचे असते तर पहिल्यांदा फलंदाजी करताना उमर 11 अंधरी ऑन द टॉस अँड बॅट फर्स्ट तर मोठा झटका बिलाल जसा परतलाय अजितनं सामन्याचं सूत्र आपल्यात गेलंय ही प्लेड व्हेरी वेल नाव कारण 2 षटकात 2 चौकारांना त्याने सुंदर तंत्र आणि त्याच्यात आक्रमकता वेल कॉम्बिनेशन नाव Nadim comes in ball to very tall man Ajit played at the moment superbly pressing shot and shot punch shot back upon deep cover and shot extra cover timing Bremisal going as a huge 6 सरळ आमच्या व्यासपीठाला हा सलाम काय फटका यार काय टायमिंग आहे अजितचं फॅन्टास्टिक टॅक तर जागा घेतील या 3 षटकानंतर पुन्हा एकदा आमचे दिग्गज आवाज कुणाल आणि त्याच्यावर गोड आवाज विघ्नेश सटकाने धावसंख्या पुढे पोहोचते 42 वर काय टायमिंग आहे ग्रेट टायमिंग आहे व्हॉट अ मॅग्निफिसंट टायमिंग वन्स अगेन नदीम कम्स इथं तर थांब आय एम नॉट रेडी डेड बॉल कॉल अंपायर सुंदर खेळ आपण बघतो 42 धावा धाव फरकात 4 गडी बाद नाणेफेकीचा कौल ओके ओके तर शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील नदीम घेऊन चांगल्या गोलंदाज इनकटला कुठे थांबतोय वेल ऑब्झर्वेशन वेट अँड वॉच हिट सिलेक्टिव्ह शॉट वेल प्लेड बाय अजित व्हेरी गुड क्रिकेट इथं फुल्ली प्रोफेशनल धाव खेळतोय चपळतेने आला होता सेली मीटऑफचा शतरक्षण परंतु पळण्याची क्षमता चेंडूपेक्षा अडवण्यापेक्षा जास्त होती लवली रन्स एंड ऑफ
परत तडवड 3 षटकं संपतात. वन टन बाद फर्स्ट उमर अंधेरी पोहोचल्यात 4 गडी बाद 43 वर. पुन्हा एकदा किशोरदा असेल या चांगल्या वातावरणामध्ये आपलं मंत्रमुग्ध करते शेखर डीजे. तू दिलं शेखरकडे. येस कुणाल. सन्मान्य उद्योजक विनायकजी अफराज यांचा व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर 3 षटकं संपतात. प्रदीप धावसंख्या 43, 4 गडी बाद. स्थितीबद्दल काय असेल. सन्मान्य विनोद म्हात्रे आहेत, आमचे सहकारी मित्र, माझे वर्ग मित्र आहेत आणि बरंचसं क्रिकेटही आम्ही चांगलं खेळलं एकत्र असताना सनीकडून. विनोद तुझं स्वागत केलं जातं. विनोद म्हात्रे मॅनफॉर्म कोपरखेळणे हसत मुखत आणि नेहमीच विनोद सांगणारे विनोद म्हात्रे कोपरखेळणे यांचं स्वागत करताना संतोष पाटील. धन्यवाद विनोद, आपण आलात आणि अंकाच्या व्यासपीठावर आमचा जो सन्मान केला तुमचं मन. त्याचबरोबर उमेश म्हात्रे आलेत, एक समालोचक आहेत, त्यांचं स्वागत केलं जातं. त्यांचं स्वागत केलं जातं. संतोष पाटील वेलकम. उमेश एक चांगले आवाज यांचे समालोचक विषयाने, परंतु ते पाहुण्या रूपाने ते येले आणि आमच्या शोभा बदल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम उमेश. तर ममित भोईर एक सुंदर ज्यांचं लेखन एवढं जवळ क्लास आहे. खरोखरच दिलीप पाटील जवळजवळ 10 वर्षापर्यंत लेखणीकडे दिलीप पाटील ज्या हिंदीची बुलंदाबाद त्या कॉमेंट्री चालू होती, प्रभावित केलं होतं या ममित भोईरला. हँड रायटिंग जसं उभे बघ सेम म्हणजे कुठेतरी आपण छापले का काय असं अक्षर याचं वळंदाज अक्षर. प्रशंसा केली होती दिलीप पाटील. जाऊया क्रिकेटच्या विद्यमान स्थितीकडे. अंधेरी उमर 11 आणि मीम बेंगलोर यांच्यामध्ये रंगत लढले. नाणेफेकीत कौल जिंकल्यानंतर उमर 11 अंधेरीनं फलंदाजी स्वीकारले. 3 षटकानंतर धावसंख्या लागली 4 गडी बाद 43. अजितवर बरंचसं क्रेजचा फोकस असेल प्रदीप. सैंडी अजीत जिन्होंने 11 गेंदों का सामना किया और 30 रनों की पारी यहाँ पे खेली है, जिसमें 3 छक्के और 2 चौके उन्होंने मारे और गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए तलब किया है यहाँ पे मीम 11 के संगनायक बेंगलोर ने इलू को. सैंडी ये जो इलू एकमात्र गेंदबाज है जो कि यहाँ पे जितने भी बार क्रिकेट प्रतियोगिता हुई है ओपन की, उसमें एकमात्र मेडन ओवर फेंकने वाले ये खिलाड़ी है सैंडी. यस. सन्मान्य गणेश म्हात्रे यांचं व्यासपीठ हार्दिक स्वागत आहे. तर चौथा इल्लू इन द सिरीज फर्स्ट मेडन ओव्हरचा टप्पा पडला चेंडू आत येते हलकीशी अपेल. स्पष्ट नाही केला का चेंडू लागलेला नव्हता. बॉल नॉट हिट इन द स्टंप नॉट अंपायर. सन्मान्य गणेश पाटील म्हात्रे, सन्मान्य गणेश म्हात्रे यांचं स्वागत केलं तर देवीदास मडवी यांच्या शुभ हस्ते आपलं हार्दिक इल्लू. कारण आपण म्हटलं होतं का कालचं षटक होतं 3 विकेट मेडन या स्पर्धेतलं पहिलं मेडन विकेट. ऑब्विसली इज लवली सुपर गोलंदाजा विचार केला प्रदीप तर बेंगलोर मीमची गोलंदाजी अक्षर तोफाडलाय, जखडून ठेवलं होतं. लो स्कोर मध्ये एकदम तर घनसोलीला, त्याच्यानंतर विक्रलला त्याने जखडून ठेवलं होतं. 40च्या आत संघाला रोखलं होतं 5 षटकामध्ये. इथे मध्ये धावसंख्या निश्चित त्यांच्या वर गेले 44 वर. चौथं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकातील इल्लूचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आत येतो, त्यानंतर गोंडलल्या अवस्थेत होता. फलंदाज अजित ही प्लेट सुपरबली. या क्षणाला त्याचा खेळ बेहतरीन आहे. बल्ला जसा परतला होता, सामना पूर्णपणे संकटात होता, एकदम अवस्था खराब होती, त्या स्थितीतून सावरलंय अजितनं. टप्पा पडल्यानंतर पंच केलं तर इथे तुम्ही यस नो मुक्ती विकेट गारद. ये है क्लास ब्रेक थ्रू असेल सामन्याचा. प्रदीप. सैंडी ये सब कुछ होता है क्रिकेट में. देखिए अजीत पूरी तरह से जम चुके थे, फुटबॉल की तरह उन्हें गेंदें नजर आ रही थी और 12 गेंदों में 31
35 रन उन्होंने मुकम्मल किए थे। लेकिन देखिए हाथ में गेंद थी और आपकी सोच कुछ अलग होती है, आप करना कुछ चाहते हो अलग, और इसी तरह से हुआ। एक रन वहां पे पॉसिबल नहीं था, एक रन लेने का प्रयास किया और उसका खामियाजा अच्छे बल्लेबाज को खोना पडा सँडी। नक्कीच चांगला खेळ खेळत होता अजित। आतापर्यंत त्याने 31 धावा लागल्या, त्यामध्ये 3 षटकार 2 चौकार मारले होते प्रदीप। परंतु जसं तुम्हाला आठवत असेल क्रिकेटमध्ये ज्या विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये, रोहित शर्माने आउट केलं होतं जवळजवळ विराट कोहलीला, त्याला रनआउटच्या पण विराट जाताना वैतागला होता। पण त्याच सामन्यामध्ये रोहित शर्माने डबल एकदिवसीय डबल सेंचुरी मारली होती। बघूया आता हा जो फलंदाज आहे अकबर, तो अकबरकडे बरेचसे अपेक्षा असणार जे रोहितने केलं होतं सॅक्रिफाईस करताना, त्याच्यानंतर निश्चित अपेक्षा असेल। या फलंदाज नवीन येतो अशरफ, नवीन फलंदाज। अशा प्रकारे गडी बाद होतात, 5 गडी बाद, धावसंख्या लागल्यात 44 वर। लवली बॉलिंग बाय इलो इन दिस सिरीज इज अ मेडन 3 विकेट्स ओव्हर। या क्लास होता या इलोचा, तो क्लास बरकरार कायम ठेवताना गोलंदाजी खाडेंकडून। फ्लाइटला स्वीप्ट नाइसली अँड परफॉर्म अँड ब्युटिफुल शॉट, व्हाट अ स्वीप्ट, मैग्निफिसेंट स्वीप। डीजे शेखर। जिंदगी का सफर है कैसा सफर, कोई समझा नहीं। अरे बाप, थँक्यू शेखर। ही करामाते सिलेक्शन आहे रेडिओ जॉके प्रदीप। धावसंख्या पोहोचते 48 वर। टप्पा टप्पा फुलनंतर जाता ड्राईव्ह करत होता, चेंडू मध्ये फळ येत नाही। एक फटका अकबरचा सुंदर होता, जे बलिदान माझ्यामुळे द्यायला लागलेलं आहे ते उगाच येत नाही का, स्वीपचा फटका तसा देखना होता प्रदीप। सैंडी एक बड़ी टीम के साथ जब आप खेलते हो, उमर 11 अंधेरी मुंबई की काफी बड़ी टीम है और उसके साथ मीम 11 यहाँ पे 2 हाथ कर रही है, तो देखिए क्या क्या हो रहा है। गतीमध्ये परिवर्तन होतं, थोडासा तोच प्रकारचा फटका खेळण्याचा नादामध्ये टायमिंग चुकले होतं। एकदा मात्र महत्वाचा एक बेचा इशारा होतो पंचांचा, 1 धावणे वाढली जाते। पहिल्यांदा खेळताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर उमर 11 अंधेरी 49 धावा, म्हणजे कुठेतरी हा सामना निश्चित पहिला उत्पन्न फेरीचा रोमांचक अवस्थेत जाईल। सैंडी चौथा ओवर प्रगति पे है। एक व्यावसायिक टीम क्या होती है इसका अच्छा उदाहरण है यहाँ पे सैंडी। ये जो टीम उमर 11 अंधेरी की मैदान के बीच में खेल रही है, देखिए इनके जितने भी बल्लेबाज आए, कोई उटांग पटांग स्ट्रोक खेलने का प्रयास नहीं किया, बिल्कुल सीधे बल्ले से अब तक उन्होंने बल्लेबाजी की है। एक व्यावसायिक दृष्टिकोन है इस उमर 11 टीम के पास सैंडी। नक्कीच, आणि ते असायलाच हवे, कारण दूर दूरून आपण क्रिकेट खेळतो, 2.5 लाखाच्या पारितोषिक अंगा स्मृती चषकमध्ये, त्यामुळे व्यावसायिकचा जोड असायलाच हवे, इट मस्ट बी कंपल्सरी। पण खेळताना खेळ चांगला होता। नवीन फलंदाज टायगर अशरफ, 5 गडी बाद स्थिती आहे। चौथ्या षटकाच्या दरम्यान 5 गडी बाद 49 धाव, जस्ट शॉर्ट ऑफ द 50 टू टीम। टप्पा सुंदर टप्पा पडतो, त्याच्यानंतर मात्र स्वेर मारा घोषित केलाय। गोलंदाजाचा विचार केला तर खरोखर 2 सामन्यात एकदम गंजवल्यात आणि 35 धावा, त्याच्यानंतर विक्रम 50 धावा धावफलकावर या क्षणी लागतात उमर 11 अंधेरीच्या। त्यासाठी घेतल्यात 3 षटक आणि 5 चेंडू। राईट हँड ओव्हर द विकेट। टप्पा काय क्लास टप्पा पडताना बॅट वरून काय स्विंग होते, नजाकत गोलंदाजी इलूची, काय याचं षटक होतं मिडन 3 विकेट। लवली बॉलिंग यार प्रदीप। सैंडी इतना आसान नहीं होता है जब आप हमेशा ही लाइट बॉल से क्रिकेट खेलते हो और उसके बाद एक हेवी गेंद आपके हाथ में आती है और उससे आपको इस तरह की गेंदबाजी करना कोई आसान बात नहीं है। सैंडी देखिए बेंगलोर में ये टीम ज्यादा खेलती है, मीम 11 बेंगलोर की, वहां का जो क्लाइमेट है ये अलग होता है, यहाँ का क्लाइमेट अलग है, और इस तरह के क्लाइमेट में और आपके हाथ में ये जो गेंद है ये काफी भारी गेंद है उनके गेंद के मुकाबले, तो इतना आसान नहीं है। लेकिन उसके विपरीत जाके सोचिए सैंडी, लाजवाब खेल का प्रदर्शन मीम 11 बेंगलोर की टीम ने यहाँ पे किया है। बरं चांगलं तू छेडलंस, ते वातावरण अतिशय महत्वाचं। आपण इंग्लंडमध्ये जातो, ऑस्ट्रेलियामध्ये ते काय बाउन्सिंग पिच असतात, बाउन्सिंग मध्ये अच्छे तारंबळ उडते, खेळपट्टीवर जातं। वाल सोडला, सचिनचा क्लास सोडला तर किती भंबेरे उडते। बरं तेच छेडलं तर विश्वजित ठाकूर, ज्याच्यामध्ये पूर्ण युएन प्रश्न विचारला होता, वातावरणामध्ये त्याने सांगितलं स्पष्ट फरक होता। कोण खेळपट्टी खेळताना, आणि तीच ओमकार देशाने तसं सांगितलं होतं, खेळपट्टीमध्ये 2 वर्ष सातत्याने हवामानाचा माझा अंदाज घेतला होता। इट्स 100% यू आर राइट। बिल्कुल सैंडी, कुल स्कोर है 50 रन, ये अंतिम ओवर प्रगति पे है। तो आइए आगे का खुद देखा सुनेंगे प्रदीप। पाटिल आ रहे नए गेंदबाजी करने के लिए,
और ये काफी तेज गति की गेंद थी, कॉर्ड बैंड की अपील हो रही है और देखते हैं एम्पायर अपने अपने जगह के ऊपर है। मेरी आप सभी से गुजारिश है कि खेल जारी रखिए सर। गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तर काल जे सामने झालं तर जे आमदार चषक होतं त्याची बातमी देतो प्रवन मडवी प्रीतम रानकरने कमाल केले होते 4 बॉल 4 षटका टाकून सामना रोमांचक अवस्थेमध्ये मिळाला होता. वेल डन प्रीतम रानकर. डोंबिवलीचे आमचे सन्मान्य विद्यमान नगरसेवक सन्मान्य महेश पाटील यांचं मंचावर हार्दिक स्वागत केलं आहे. वेलकम सन्मान्य महेश पाटील साहेब. आपलं अंकल स्मृती चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हृदयातून स्वागत करतोय. प्रदीप. और इस गेंद को लॉफ्ट कर दिया है वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में. 1 रन दौड़ के अर्जित कर रहे, दूसरे रन के लिए पलट रहे और विकेट कीपर ने गेंद जरूर विकेटों के ऊपर निशाना लगाया था लेकिन गलत रहा. ओवर थ्रो हुआ था लेकिन उसका कोई लाभ नहीं उठा पाए. कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 52 रन. उमर 11, अंधेरी का दोनों भी बल्लेबाज मैदान में बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइक पे है बल्लेबाज अकबर जो कि एक चौके के सहायता से 7 रन के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे हैं और 6 गेंदों का उन्होंने सामना किया है. और नौशट की तरफ है बल्लेबाज अशरफ. सैंडी ये अशरफ भी काफी डेंजर मैन है. देखते हैं कितने जल्दी अशरफ को यहां पे स्ट्राइक मिलती है. बहरहाल इस ओवर की अगली गेंद तेज गति की गेंद थी, ऑफ ड्राइव किया है कारपेट के सारे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. 1 रन दौड़ के अर्जित किया. दूसरे रन के लिए पलट रहे दोनों बल्लेबाज और यहां पे 2 रनों के साथ कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है उमर 11, अंधेरी मुंबई का 54 रन 5 विकेटों के पतन के बाद 54 फॉर 5 विकेट डाउन. पाटेल गेंदबाजी कर रहे हैं. पाटेल ऐसा उनका नाम है, पटेल नहीं है, पाटेल. इस ओवर की अगली गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को खेला और 1 रन दौड़ के अर्जित किया है बल्लेबाज अकबर ने और इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 5 विकेटों के पतन के बाद उमर 11 मुंबई का 55 रन 5 विकेट के पतन के बाद. सैंडी मीरा रोड में 5 लाख रुपए की प्रतियोगिता थी 2013-14 में. मैं वहां पे क्रिकेट कमेंट्री कर रहा था और ये अशरफ वहां पे आए थे. काफी जल्दी जल्दी आए थे. इन्होंने जैसे ही टी शर्ट पहनी मैदान के बीच में गए बल्लेबाजी करने के लिए और 4 गेंदों में 4 छक्के मारे. देखिए क्या क्वालिटी के ये खिलाड़ी है. देखते हैं आज क्या कुछ कर पाते हैं अशरफ. वेरी गुड बैट्समैन अशरफ इज, इसमें कोई संदेह नहीं है. देखते हैं आज क्या यहां पे करते हैं. करिश्मा बहुत ही उम्दा बल्लेबाजी करते हैं अशरफ और अपने ख्याति के अनुरूप. हालांकि ज्यादा कुछ करने के लिए नहीं है. 2 गेंदें अनिशेष है इस पारी की. कुल स्कोर है 55 5 विकेटों के पतन के बाद क्षेत्ररक्षण में तब्दीली की जा रही है. बाएं हाथ के अशरफ अब स्ट्राइक पे है. और देखिए पहले गेंद का सामना किया और वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का मार दिया यहां पे अशरफ ने. ये एक पहचान होती है सैंडी क्रिकेट खिलाड़ी की और ये फिल्मों में स्टंटमैन का काम भी करते हैं. यानी कि काफी चुस्त और तंदुरुस्त है, इसमें कोई संदेह नहीं है. जब यहां पे मैदान में आएंगे तब उनके क्षेत्ररक्षण के जरिए उनके स्टंट देखने का अवसर हम सभी को मिलेगा. कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 61 रन 5 विकेटों के पतन के बाद 61 फॉर 5 विकेट डाउन. अभी भी एक अंतिम गेंद अनिशेष है. एक अंतिम गेंद अनिशेष है. सैंडी देखिए एक गेंद शेष है लेकिन गेम की सोच देखिए कितनी बेहतरीन है. यहां पे मिम 11 बैंगलोर की टीम सोच रही है कि कहीं पे ये छक्का या चौका ना जाए. इसके लिए कुछ रणनीति का यहां पे कुछ सोच विचार हो रहा है. सैंडी कुछ रणनीति यहां पे इख्तियार की जा रही है. सैंडी इश्तिहार मतलब लिखना, इख्तियार मतलब कुछ सोचना, तो दोनों शब्द है जो उर्दू है लेकिन दोनों में कितना फर्क है. इस ओवर की अंतिम गेंद फेंकने के लिए तैयार पटेल. और
और ये लाजवाब कैच लपक लिया। लॉन्ग ऑफ से करीब करीब मिड ऑफ के क्षेत्र में दौड़े थे और ये कैच पकड़ा है यहाँ पे क्षेत्ररक्षक यासिम ने और इस तरीके से ये विकेट का पतन हुआ है। तो उमर 11 ने अपने निर्धारित 5 ओवरों में 61 रन मुकम्मल किए और 62 रनों का लक्ष्य यहां पे रखा है मीम 11 बेंगलोर के सामने जीतने के लिए। तो कृणाल दाते और विघ्नेश मडवी से मेरी गुजारिश है कि प्लीज आप यहां पे आइए क्रिकेट कमेंट्री बोलने के लिए। सन्माननीय नगरसेवक महेशजी पाटील साहेबांचं येथे आगमन झालेलं आहे। हे डोंबिवलीचे नगरसेवक आहेत, यांचा येथे यथोचित सन्मान केला जात आहे संतोष यांच्यातर्फे। फार फार धन्यवाद साहेब, आपला अतिशय महत्वाची वेळ तुम्ही येथे दिलीत आणि येथे आलात त्याबद्दल सर। सन्माननीय अमरजी गावडे साहेब देखील येथे आलेले आहेत, त्यांचा देखील येथे यथोचित सन्मान केला जातोय। फार फार धन्यवाद साहेब, आपला अतिशय महत्वाची वेळ तुम्ही येथे दिलीत आणि आलात त्याबद्दल। सन्माननीय प्रवीणजी ठाकूर साहेब देखील येथे आलेले आहेत, त्यांचा देखील येथे यथोचित सन्मान केला जातोय शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन पुष्पगुच्छ दिला जातोय। फार फार धन्यवाद साहब, अपना अमूल्य वेळ दिल्याबद्दल थैंक यू। तो सचमुच सैंडी जिन्होंने क्रिकेट कमेंट्री में पिछले 5 वर्षों में काफी ज्यादा तरक्की की है, वो कृणाल दाते अब हमारे साथ यहाँ पे जुड़े हुए और विघ्नेश मडवी उनके साथ यहाँ पे आए। तो आइए, मेरी दोनों से गुजारिश है। धन्यवाद प्रदीप सर। संजय पाटील मित्र मंडळ व 40+ क्रिकेट संघ घणसोली आयोजित कैलासवासी संजय पाटील अंकल यांच्या स्मरणार्थ अंकल स्मृती चषक 2017 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। तर विद्यमान सामना रंगतोय उमर 11 अंधेरी वर्सेस नीम 11 बेंगलोर। तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती उमर 11 संघाने। तर 5 षटकाअखेर संघाची धावसंख्या 61 अशी उभारली आहे। त्याच्यात अजितने सुरेख फलंदाजी केली होती, 31 धावसंख्या उभारली होती। तर 30 चेंडूंचा खेळ आणि 61 धावांची आवश्यकता असणार आहे। तर आजचा दिवस अखेरचा दिवस असणार आहे, कारण की संजय पाटील अंकल हे सर्वांचे लाडके आज आपल्यापासून दूर गेलेत। त्यांना मानवंदना, त्यांना श्रद्धांजली म्हणून ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आले आहे। घणसोली 40+ च्या संघाच्या माध्यमातून तसेच संजय पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतात। तर एक चांगली क्रीडा स्पर्धा या घणसोली 40+ च्या मैदानावर आणि प्रेक्षकांची तमाम गर्दी पाहायला मिळते। तर आज रविवार दिवस आहे आणि आज थोड्याच वेळात फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे। तर चांगली श्रृंखला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। तर सामन्याकडे वळतोय, 61 धावांचं टार्गेट आहे। तर पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवशी पहिल्याच सत्रात उस्मान पटेल याने षटक झळकावलं होतं। त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 158 धावांची खेळी केली होती। तसेच 2 सामन्यामध्ये 161 धावांची खेळी केली होती उस्मान पटेल याने। त्यानंतर मात्र ओमकार देसाईंनी अर्धशतक झळकावलं होतं। तर दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर बेंगलोर संघाने कालचा दिवस गाजवला होता, कारण की त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती। विक्रोलियन्स सारख्या संघाला त्याने जखडून ठेवलं होतं आणि खरंच प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलं होतं। तसेच सुमित भेगडेची खेळी कोण विसरणार, 47 धावांची खेळी। सन्मान्य उद्योजक विनायकजी अपराज यांचा यथोचित सन्मान करतोय। मी विनंती करतोय शंकर पाटील सर यांना, उद्योजक
अपराज सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं इथे संजय पाटील मित्रमंडळ व घणसोली 40+ च्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपला अमूल्य वेळ आपण दिलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढेल त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तसेच सन्माननीय सूर्यकांत वाघमारे सर उपाध्यक्ष भाजपा नवी मुंबई त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचंही इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत. सातत्याने सूर्यकांत सर वाघमारे सर कोणतेही क्रीडा स्पर्धा असतील त्यावेळेस आवर्जून भेट देतात व खेळाडूंना व आयोजकांना एक वेगळी स्फूर्ती येते. तर एक चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर 61 धावांचं आव्हान आहे नीम 11 बँगलोर या संघासमोर. तर सलामीची जोडी पाठवायची आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तर हे 2 दिवस अशा खेळाडूंनी आपण पाहिलं तर आजचा दिवसही तितकाच चांगला आणि महत्वाचा असणार आहे, कारण की सेमीफायनलची लढत आणि फायनलची लढत बघण्यासाठी तमाम प्रेक्षक इथे जमलेले आहेत. तर एक चांगली श्रृंखला या घणसोली 40+ च्या मैदानावर पाहायला मिळते. नीम 11 के आपके प्रारंभिक बल्लेबाज भेजे, कृपया आपसे विनती है. तर सामन्याला सुरुवात होते. 61 धावांचं आव्हान आहे. येणारे चेंडू असतील 30, माफ करा 62 धावांचा आवाज आहे. 62 रन्स टू विन. तर एक चांगली श्रृंखला आहे. आजचा अखेरचा दिवस आणि एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय संजय पाटील अंकल यांच्या स्मरणार्थ ठेवलेली, कारण की संजय अंकल एक दिलखुलास दिलदार आणि एक क्रिकेटचा सच्चा चाहता, त्यांच्या स्मरणार्थ. तसेच प्रेक्षकांना अजून एक खुशखबर असणार आहे, कारण की 4G चे 3 मोबाईल येथे देण्यात येतील प्रेक्षकांसाठी. आपल्या समोर थोड्याच वेळात कुपन येतील. त्या कुपनचा लकी ड्रॉ फायनल संपल्यानंतर लकी ड्रॉ करण्यात येईल. त्यानंतर 3 मोबाईल्स 4G चे मोबाईल्स प्रेक्षकांसाठी असणार आहे. खास त्यांच्यासाठी भेट आहे. एक भव्य दिव्य आयोजन आणि संजय पाटील अंकल यांची जी स्टाईल होती त्याचप्रमाणे ही पुन्हा एकदा या लकी ड्रॉचं आयोजन आपल्याला इथे आयोजित करण्यात आले. तर उमर 11 वर्सेस नीम 11 बँगलोर यांच्यामध्ये होणारी ही लढत. तर सलामी लिहिलेली जोडी अझर आणि शाबू. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे गोलंदाज अनिकेत सानप. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातलं. अनेक मोठ्या स्पर्धा या अनिकेत सानपच्या गोलंदाजीवर गाजवण्यात आलेल्या. बघूया या मॅच मध्ये काय करतो अनिकेत सानप, कारण की 62 धावांचं आव्हान आहे 30 चेंडूत. तर बँगलोरच्या संघाचा विचार केला तर कालचा दिवस बँगलोरच्या संघाने छाप सोडली होती. सुरेख गोलंदाजी केली होती आणि प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम या बँगलोरच्या संघाने केली होती. तर सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं अनिकेत सानप पॅव्हलिंग एंड कडून गोलंदाजी करतील. तर समोर आहे अझर. तर P1 चं पहिलं षटक अनिकेत सानप सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. तर पहिला चेंडू अनिकेत सानप.
पहिला चेंडू लोअर फुलटॉस हलक्या त्यांनी ढकललाय. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक होतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव संघाला मिळते. संघाचं खातं उघडतोय, अझरचं खातं उघडतोय. संघ पोहोचतोय 1 एक चेंडूच्या समाप्तीनंतर. एक चांगली मॅच पाहायला मिळते, कारण की दोन्ही संघाचा विचार केला. एका ठिकाणी आहे उमर 11, त्यानंतर मात्र दुसरीकडे बँगलोर संघ, ज्यांनी कालच्या दिवसात मात्र छाप सोडली होती आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटवर व्यवस्थित येत नाही, तिथून मात्र एक धाव पूर्ण होते. संघ पोहोचतोय 2 1. पहिल्या चेंडूवर 1, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर 1 येताना दिसते. तर एकेरी दुहेरीचे क्रिकेट पाहायला मिळते. पहिलं षटक P1चं पहिलं षटक अनिकेत सानप गोलंदाजी करतील. तर आज अखेरचा दिवस आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचा सांगता होणार आहे, कारण की या स्पर्धेचा शुभारंभ डॉक्टर संजीवजी नाईक तसेच लोकनेते गणेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते झाला होता. तदनंतर मात्र एक चांगली श्रृंखला आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा कार्पेट लगत फटका पाहिला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तो फेकी करतोय. तोपर्यंत चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. तर 3 चेंडूत आतापर्यंत एकेरी धाव येताना दिसतोय. इथे मात्र 3 धावा संघाच्या लागतात आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा खुटप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेते. चेंडू जातोय गली क्षेत्रात. तोपर्यंत इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव मात्र इथे पूर्ण होतोय. संघ पोहोचतोय 4 वर. आपल्या 4 चेंडूत आतापर्यंत 4 धावा निघले. चांगली गोलंदाजी अनिकेत सानप याची होते. सातत्याने चांगली गोलंदाजी आणि भरवशाचा गोलंदाज उमर 11 संघाकडून खेळताना आतापर्यंत 4 चेंडूत फक्त 4 धावा आहे. कोणताही मोठा फटका आला नाही अजूनपर्यंत. तर चौथा 5वा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका ते कव्हरच्या दिशेने. इथे मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला आदरा, पहिला फलंदाज तंबूचा रस्ता दिसतोय. डीजे तर एक चांगलं गीत आपण ऐकलं. संजय रानकर तसेच विघ्नेश मडवी या दोन्ही गायकांनी हे गाणं गायले. तसेच अजून एक गीत आपण पाहाल की रोहन पाटील यांनी एक गीत बनवले. असे 2 गाणं या स्पर्धेसाठी आपण पाहलात की एक चांगले दोन्ही गाणे संजय पाटील अंकल यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक चांगलं गीत आपण ऐकलात. तर एक सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 अशी लागली, 1 गडी बाद. तर 62 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र संत क्रिकेट पाहायला मिळतंय. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. तर फलंदाज इम्रान येतोय. तर अझर बाद झालाय आपल्या 2 धावसंख्येवर. तर संघ 3 वर पोहोचतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. या षटकातील अखेरचा चेंडू अनिकेत सानप गोलंदाजी करतील. समोर आले फलंदाज इम्रान. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसला आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. परत तो इम्रान 0 वर आणि षटक क्रमांक इथे पहिलं संपुष्टात येतोय. धावसंख्या फलकावर मात्र 4 लागले, 2 गडी बाद. डीजे चे तारिक भाई सय्यद आपण आला असेल तर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. तारिक भाई सय्यद 70 जे माहीम मध्ये दुकान आहे स्पोर्ट ब्रँडचं, त्यांचे प्रोप्रायटर मालक तारिक भाई सय्यद आपण आला असेल तर या आपण स्टेजवर. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद कुणाल सर. तर पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या 4 लागले, 2 गडी बाद. तर अनिकेत सानप याचं मॅजिक स्पेल पाहायला मिळतोय. तिथे 4 धावा आणि 2 फलंदाज बाद. तर 62 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळालं होतं अनिकेत सानप याचं. तर गोलंदाज येतोय धीरज सिंग.
मॅन फ्रॉम यूपी. तर यूपी या राज्यातून येणारा हा खेळाडू आहे धीरज सिंग. तर कालच्या दिवसाचा विचार केला तर धीरज सिंगने अप्रतिम गोलंदाजी केली होती, जखडून ठेवलं होतं विक्रोलियनच्या खेळाडूंना. आज मात्र तितकीच महत्वाची मॅच आहे आणि 62 धावसंख्या आपल्या फलकावर लागल्या. तर धीरज सिंग गोलंदाजीसाठी येथील P2 षटक. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 इथे अवलंबला जातो. 42 नियमानुसार क्रिकेट खेळलं जातं, त्यातलं 25वा नियम म्हणजे व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्या वाढ धावसंख्या पोहोचते ती 5 वर. तर एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. संजय पाटील मित्र मंडळ आयोजित घणसोली 40+ संघ आयोजित अंकल स्मृती चषक 2017चं हे भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. तुमच्या संजय पाटील अंकलला विश्वास आहे, कारण आता या घणसोली गावाचा मान सन्मान तुमच्या हातात आहे. कारण की घणसोली गावाचा मान सन्मान आता आपल्या हातात आहे, कारण की अंकल आपल्या सोबत नाहीयेत. त्यांच्या हे आवाज देण्याचा प्रयत्न केला होता. तर पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका, देखणा फटका, चेंडू बघता बघता सीमारेषा पार, बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार येताना दिसतंय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते शाबू याची. तर संघ पोहोचतोय 13 वर. तर 2 चेंडूवर 2 षटकार येताना दिसतोय. धीरज सिंगच्या चौकार येताना दिसतोय. तर संघ पोहोचतोय 13 वर. पुन्हा एकदा इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि चुकीचा फटका पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय. 3रा शाबू परततोय आपल्या वैयक्तिक धावसंख्या 10 वर आणि संघ पोहोचतोय 13 वर. तर आमच्या मंचावर उवे गावचे जहीर पटेल यांचं आगमन होतं. नूर सर, अभी आइए, आपका स्वागत है. पधारिए, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. नूर भाई, आपका भी स्वागत है. जहीर पटेल, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपलं हार्दिक स्वागत. आणि अतिशय चांगला सामना, महत्वपूर्ण मॅच. नीम 11 बँगलोर विरुद्ध उमर 11 अंधेरी. 62 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आले नीम संघाच्या समोर. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत धावसंख्या 13 रन, जबकि बल्लेबाज आउट हो चुके हैं शाबू और बल्लेबाज अजहर, जिन्होंने कुल 2 रन यहाँ पर मुकम्मल किए थे. शाबू जो 10 रन पर यहाँ पर आउट हो चुके हैं, और इमरान जो कि 0 इस आंकड़े पर यहाँ पर आउट हो चुके हैं. नए बल्लेबाज यहाँ पर यासीन और उसके साथ फैजल. तर 1 षटक व 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 जाऊन पोहोचते. 2 गडी बाद 13, 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या. तर 62 धावांचा टार्गेट पार करताना धीरज सिंगच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं होतं आणि परतलं होतं शाबूला. तर आतापर्यंत धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची तमाम गर्दी आजच्या रविवारच्या दिवशी पाहायला मिळते. तर गोलंदाज धीरज सिंग पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर आहे फैजल. इथे चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू पडून थोडासा उसळी घेताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतर धावसंख्येने वाढ संघ पोहोचतोय 14 वर. 14 पे 3 बल्लेबाज अभी तक आउट हो चुके. तर षटकातील 4था चेंडू धीरज सिंग. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला आणि इथे मात्र चांगला झेल.
चौथा आग्रा चौथा फलंदाज तंबूचा रस्ता दिसतोय. पत्त्याच्या डोंगरासारखे एक एक खेळाडू मात्र इथे तंबूत जाताना दिसतोय. संघ पोहोचतोय 14 वर. डीजे विघ्नेश आपण पाहिलं होतं अशरफ या खेळाडूने झेल इथे पकडलं मिड विकेटच्या दरम्यान. डावखुर हाताचा फलंदाज बाद झाला, परंतु या अशरफ हा खेळाडू जरी क्रिकेट खेळत असला तरी हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम पाहतो. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमॅन म्हणून जर तुम्ही कुठल्या एखाद्या मोठ्या हिरोला जर स्टंटमॅन साठी तुम्ही कार्य करत असाल तर तो हा खेळाडू आहे अशरफ, जो ऋतिक रोशन जो सर्वात महागडा फिल्म स्टार आहे त्याच्यासाठी हा स्टंटमॅन म्हणून काम करतो. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे क्रिकेटच्या बाबतीत विचार केला तर. त्याची फ्लेक्झिबिलिटी आपल्याला दिसत होती या झेलामध्ये, कारण की स्टंटमॅन जे असतात ते फ्लेक्झिबल असतात. तर ते दिसून येत होतं, कारण की चांगला झेल घेतला होता अशरफने. तर एक षटक व 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 14 वर येऊन 62 धावांचं भलं मोठं आव्हान पार करताना इथे मात्र बँगलोरचे संघ तो चल मैं आया असं काहीतरी दिसत होतं. धीरज सिंग षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे, सज्ज होत आहे नवीन फलंदाज इलियास. पुन्हा एकदा बॅटवर व्यवस्थित येत नाही, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतो, तोपर्यंत एक धाव इथे पाहायला मिळते. संघ पोहोचतोय 15 वर. तर संत क्रिकेट मात्र शाबू याने 2 चौकार लगावले होते आणि त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज तग धरू शकला नाही. एक ते एक फलंदाज तंबूचा रस्ता धरताना दिसतो. त्या षटकातील अखेरचा चेंडू धीरज सिंग. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिलाय, तोपर्यंत एक धाव इथे संघाला मिळते. संघ पोहोचतोय 16 वर. तर षटक क्रमांक 2 इथे संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 16 अशी आहे. डीजे प्लीज. नूर 11 ओवे आणि किरण 11 शिरोवणे सेकंड सेमीफायनल. तो आइए टॉस के लिए उस्मान पटेल आणि त्याचबरोबर कर्णधार किरण 11 शिरवणे संघाचा ग्लेन वैती. टॉस साठी आपल्याला मी आमंत्रित करतोय. किरण 11 शिरवणे विरुद्ध नूर 11 ओवे. तर ग्लेन इथे उपस्थित झालाय, आपलं स्वागत आहे ग्लेन. त्याचबरोबर उस्मान पटेल, अभी आइए टॉस के लिए हमारे कमेंट्री बॉक्स में, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. तर या आपण ऐकूया या मॅचच्या दरम्यान तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा याच गावचे भूमिपुत्र विघ्नेश मडवी ज्यांनी अतिशय सुरेख असं गीत निश्चित गायले. मी म्हणेन संजय पाटील अंकल यांच्या स्मृतीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम संजय रानकर विघ्नेश मडवी यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्याचबरोबर रोहन पाटील यांनी देखील अतिशय खूप चांगलं गीत मी म्हणेन. ज्याही वेळेस आम्ही मैदानात येतो ते गाणं वाजल्यानंतर अक्षरशः अंगावर शहारे येत आहेत असे त्या गाण्याचे बोल आहेत. रोहन पाटील यांचं कौतुक करेन. त्याचबरोबर संजय रानकर यांचा तर आवाज बेमिसाल आहे, कारण देवाने दिलेली देणगी खूप मोठी आहे त्यांच्याकडे. त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून मी म्हणेन, त्याचबरोबर त्यांना चांगली साथ लाभली जो माझा साथी समालोचक आहे विघ्नेश मडवी, त्याचा देखील खूप चांगला आवाज, अतिशय चांगला गळा यांना देवाने दिलंय आणि अतिशय चांगलं कार्य ते करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. संजय रानकर, विघ्नेश मडवी, त्याचबरोबर रोहन पाटील, धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. तर एक संजय पाटील अंकल साठी कोणतीही तर गोष्ट आम्हाला द्यायची होती आणि त्यांना आमच्या माध्यमातून ही श्रद्धांजली देण्यात होती. अजून एक गोष्ट सांगते, या गाण्याचे रेकॉर्डिंग जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा ते रेकॉर्डिंग जेव्हा स्टुडिओमध्ये सिटिंग अरेंजमेंट होती, सिंगर बसून गाणे म्हणतात अशी अरेंजमेंट होती. तर या चेंडू नंतर आपण तुला सांगतोय तोपर्यंत तिसरा षटक गोलंदाज येतो. इथे मात्र स्वीप गेलाय, चेंडू जातोय वाईडलिश लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथे धीरज सिंग केतो, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण, 2 धाव इथे पूर्ण होतोय. तर संघ पोहोचतोय 18 वर. तर कुणाल सर त्या स्टुडिओची सिटिंग अरेंजमेंट होती, म्हणजे सिंगर बसून गाणं म्हणत, पण आम्ही असं ठरवलं होतं की संजय अंकल यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही उभे राहून म्हणजे स्टँडची अरेंजमेंट हातात धरून आम्ही ते गाणं गायलं होतं. त्यांना एक मानवंदना दिली होती आमच्या पद्धतीने.
पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अनिकेत सानप, त्यानंतर मात्र धीरज सिंग थोडासा महागडा ठरवता, पण रोहन चांगली गोलंदाजी करतोय. तर संघ पोहोचतोय 18 वर. 4 गडी बाद 18 अशी धावसंख्या बँगलोर नीम 11 संघाकडून. इथे मात्र रिव्हर्स फटका, मोठी अपील. इथे आत्मविश्वास कमी आणि फलंदाज क्रमांक 5वा बाद होतोय धावचीतच्या रूपाने. संघ पोहोचतोय 18 वर. 18 फॉर 5 विकेट्स. डिझी सारा नवी मुंबईची शान होता तू व्यक्ती महान. तर कुणाल सर, अजून एक गोष्ट सांगायची. आमदार चषक 2017चं आयोजन करावे इथे मैदानात सुरू होतं. तर काल किरण स्मृतीचा सामना चालू होता आणि 6 चेंडूत 37 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 4 चेंडूवर 27 धावसंख्या ठोकली होती प्रीतम रानकर यांनी. 4 षटकार ठोकले होते आणि 2 चेंडूत 10 धावांची आवश्यकता असताना मात्र सामना हरला होता. पण हा प्रीतम वयाने 20-21 वर्षाचा असेल आणि अप्रतिम खेळ केला होता. प्रेक्षकांच्या टाळ्या जोरदार पाहिल्या होत्या आणि त्याला खरंच प्रेक्षकांचं मन जिंकले होते या प्रीतम रानकर यांनी. घणसोलीचा भूमिपुत्र असलेला तर विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे. पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट. चेंडू जातोय, कार्पेट लगत फटका पाहायला मिळतं. मिड विकेटच्या दिशेने फेकी होतोय, तोपर्यंत 1 धाव संघाला मिळते. संघ पोहोचतोय 19 वर. 62 सारख्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नीम 11 बँगलोर संघ मात्र इथे थोडासा बॅकफुटला येताना दिसतोय. एक मोठी खेळी, मोठे फटके येणं गरजेचं आहे. उद्योजक विनायकजी अपराज साहेब यांच्या माध्यमातून या सेमी फायनलचा टॉस इथे केला जातोय. टॉस इथे होतोय नूर 11 ओवे विरुद्ध किरण 11 शिरवण या टीमच्या दरम्यान आणि टॉस जिंकलाय उस्मान पटेल या कर्णधाराने. नूर 11 ओवे या कर्णधाराने तिथे टॉस जिंकलाय. उस्मान, आपला निर्णय जो काही असेल. क्षेत्ररक्षण, धन्यवाद. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय या दुसऱ्या सेमी फायनल मध्ये. नूर 11 ओवे संघाने टॉस जिंकून तर पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूने बॅटचे संगम होत नाही. तर षटक क्रमांक 30 येथे संपुष्टात येतोय. धावसंख्या फलकावं लागतंय 20. 5 गडी बाद 20 अशी धावसंख्या आहे. 62 धावांचं आव्हान आहे. तर पाहूया येणाऱ्या 12 चेंडूत काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी माईक सोपवतोय द कम्प्युटर मॅन, ज्याने समालोचन क्षेत्राचा दर्जा वाढवला आणि त्याला ग्लॅमर आणलं. आमचे सर्वांचे लाडके कुणाल दाते सर. आइए सर, आगे का हाल आप सुनाइए. तोपर्यंत मधुर संगीत, मधुर डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. सारा नवी मुंबईची शान होता तू व्यक्ती महान. आज खेळतोय तुझ्या नावान संजय पाटील तुला सलाम. तुझ्या नावावरी, तुझ्या कामावरी आहे आम्हा अभिमान. तुझ्या नावावरी, तुझ्या कामावरी आहे आम्हा अभिमान. या उमेश म्हात्रे, आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. उमेशजी म्हात्रे सर, कारण खऱ्या अर्थाने संजय पाटील अंकल यांना श्रद्धांजली असेल उमेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी ज्या वेळेस ही स्पर्धा झाली होती त्यावेळेस संजय पाटील अंकल यांनी उमेश म्हात्रे यांचं एका इनिंग मधलं समालोचन ऐकलं होतं. त्यावेळेस संजय पाटील उमेश म्हात्रे यांना म्हणाले होते की उमेश, तुम्ही समालोचन करताय मला आजपर्यंत माहित नव्हतं, परंतु जर पुढच्या वर्षी स्पर्धा असेल तर नक्की तुमचा आवाज या संजय पाटील अंकल स्पर्धेमध्ये जरूर असेल. परंतु आज अंकल नाहीयेत, परंतु त्यांना श्रद्धांजली म्हणून उमेश म्हात्रे यांचा आवाज तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. परंतु आमच्या या मंचावर तत्पूर्वी झहीर पटेल ओव्यावरून इथे उपस्थित झाले, त्यांचा सत्कार इथे करायचा आहे अशी मी विनंती करेन आयोजकांना.
की जहीर पटेल जे रायगड समालोचन असोसिएशन आहे त्याचे सदस्य आहेत, संदीप पाटील जे मुरवीचे आहेत ते त्या आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर महेश म्हात्रे ओवळ्याचे जे रायगड समालोचनाचे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सत्यवान म्हात्रे जे सचिव आहेत आणि त्यांच्याच बरोबर सल्लागार म्हणून जहीर पटेल खूप महत्वाची भूमिका पार पाडतात. तर जहीर पटेल यांचा सन्मान इथे केला जातोय. ओव्यावरून इथे उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत जहीर जी पटेल इस प्रतियोगिता में. आपका स्वागत है जहीर पटेल. आणि यानंतरचा आवाज तुमच्या समोर मी विनंती करेन उमेश म्हात्रे यांना, कारण सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल बँगलोरचा संघ खेळतोय नीम 11 आणि त्यांच्याबरोबर उमर 11 अंधेरी. तर या उमेश म्हात्रे सर, धन्यवाद. थँक्यू कुणाल, थँक्यू व्हेरी मच. तर तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं मी कैलासवासी संजय पाटील अंकल स्मृती चषक 2017 मध्ये हार्दिक हार्दिक असं मनापासून स्वागत करतो आणि घेऊन जातो. एक लढत लढली जाते उमर 11 अंधेरी आणि मीन 11 बँगलोर या दोन संघाच्या दरम्यान. तर गोलंदाजी मार्कवर धीरज सिंग, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलवर खोदून काढलाय चेंडूला, इथे स्ट्रेट ड्राईव्ह केला डीप लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या वरून चेंडू जातोय. एक धाव इथे पूर्ण करतात फलंदाज यासिम. यासिम खेळतो वैयक्तिक 5 या आकड्यावर. तर धावसंख्या संघाची 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धाबा. 62 धाबांच्या लक्ष्याला पाठला करताना एक दयनीय अवस्था इथे झालेला आहे. सुरेख चेंडू इथं बघा, चेंडू शॉट फाईन लेगला इथं ट्रॅव्हल झाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलंय. एक धाव भेटते संघाला. 22 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथं मीन बँगलोर संघ खेळतोय आणि 62 धावांचं इथं लक्ष ठेवलंय. बघा, क्रिकेट इज अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेने भरलेला असा खेळ आणि परंतु क्रिकेटमध्ये भाकीत करणं इथं मूर्खपणाचं ठरेल. उमर 11 अंधेरी संघ खेळतोय एक चांगला खेळ. बॅकवर्ड पॉइंट शॉट, कव्हर पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर अँड शॉट फाईन लेग इज इनसाइड सर्कल. धीरज सिंग राईट अप ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू त्याला भिरकावून दिलाय. एक जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक खणखणीत असा षटकार. डीजे होता तू व्यक्ती महान, आज खेळतो या तुझ्या नावानं. 28 loss of 5 wickets. 34 runs required win this match in only 9 balls delivery. 9 चेंडू आणि 34 धावा. लो फुलटॉस चेंडूला भिरकावून दिला. इथं डीप लॉंग ऑफला बघा एक टप्पा घेत मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आहे तिथं अडवला जातोय. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक धाव इथं पूर्ण केली जाते. धावा झाल्या धावफलकावर 29 धावा. 29 लॉस ऑफ 5 विकेट्स. 29 लॉस ऑफ 5 विकेट्स. मीम 11 बँगलोर संघ इथे दुसऱ्यांदा खेळताना 62 धाबांचं लक्ष आहे. मी तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, इथं व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं या कैलासवासी संजय पाटील अंकल स्मृती चषक 2017 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. एक नीट आयोजन आणि एक जबरदस्त देखणीय स्पर्धा इथं भूमिपुत्र मैदान कंसोली 40+ मैदानावर इथे रंगताना दिसते. या स्पर्धेतला शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये विद्यमान सामना लढला जातोय अंधेरी उमर 11 आणि बँगलोर मीम 11 संघ. बघा, येणारे चेंडू असतील 8 आवश्यकता असतील 33 धाबांची. 33 रन्स रिक्वायर्ड विन दिस मॅच इन ओनली 8 बॉल डिलिव्हरी. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवश्यकता असेल 33 धाबांची आणि नवीन फलंदाज इथे दाखल झालाय नदीम ऑन स्ट्राईक एंड कडे, नॉन स्ट्राईक एंड कडे यासिम. धीरज सिंग इथं खोलवर टप्प्याचा चेंडू बघा धाबेष्टीच्या बाहेर पिचिंग केलाय आणि बघा क्लीन बोल्ड इथं एसटी बेल्स मात्र उखडलेले आहे. एसट्यांना वेध घेऊन जातो चेंडू मात्र गडी बाद होतोय. नदीम तंबूच्या आसऱ्याला 6वा गडी इथं धारा तीर्थ कोसळलाय
6 गडी बाद धावसंख्या धावफलकावर लागते 29 धावा. 29 loss of 6 wickets and score moves on 29. 7 balls delivery only and required runs 33 runs required. Bangalore's team required it. खरोखरच कुणाल सर एक दैदीप्यमान असा सोहळा इथं संजय पाटील अंकल स्मृती चषक 2017 मध्ये चांगल्या प्रेक्षकांना मन जिंकणारा असा सोहळा, प्रेक्षकांचं मन दिपवणार असं नीट नेटकं असं आयोजन आहे. कैलासवासी संजय पाटील स्मृती चषक 2017. बॉलिंग मार्कवर सज्ज आणि नवीन फलंदाज इल्लो ऑन स्ट्रायकर एंडकडे आहे. सामना करेल धीरज सिंग. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख फटका इथे इनसाइड आउट केला बघा. ओहो व्हॉट अ सुपर्ब कॅचर. अनबिलिव्हेबल कॅच अँड ब्रिलियंट कॅच बाय बॅकवर्ड पॉइंटला इथं झेल घेतलाय आणि 7वा मोहरा इथं धारातीर्थ घोसळलाय. 7th लॉस विकेट बाय 29 रन्स. तुझ्या नावावरी तुझ्या कामावरी आहे आम्हा अभिमान. तुझ्या नावावरी तुझ्या कामावरी आहे आम्हा अभिमान. थँक्यू डी जे शेखर. तर बघा 5 षटकांचा इथे खेळ संपल्यानंतर 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये मीन 11 बँगलोर संघ इथं पूर्णपणे कोसळलाय. पत्त्यासारखी फलंदाजी इथे कोसळलेली आहे. 7 गडी बाद 29. 6 balls remain in 33 runs required win this match. 33 धाबांची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे हुसैन. शेपटचं षटक टाकण्यासाठी हुसैन कमसिंग बोल्ड राईट हँड ओव्हर द विकेट फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स एंड कडून हा गोलंदाज आहे. 6 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण असेल जिंकण्यासाठी. इथं ड्राईव्ह केलाय बघा जमिनीच्या समांतर अलॉंग द कार्पेट इथं खेळला चेंडू ला डीप वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फेल होतो. 1 धाव इथं पूर्ण करताना 30 धावा. माफ करा इथं धावी घेतली नाही बघा. 33 धावांचं लक्ष आहे. आता जवळजवळ 5 षटकार कुणाल जरी मारले तरी 3 धावाने कुठेतरी फरकाने. परंतु क्रिकेट इज अ अनसर्टनली गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज अ फनी गेम असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि 33 धावांचं इथं टार्गेट सेट केलंय अजूनही सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडू मागे. हुसैन ऑन अ बॉलिंग मार्कवर आहे. कमसिंग बोर्ड राईट हँड ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू इथं टाकतोय. इथं बघा चेंडू बॅक ऑफ हँड डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू इथं ऑफ स्टंपच्या वर टेकअप केलाय. आणि मी प्रेक्षकांना विनंती करतो जो डीप लॉंग ऑफला जो जनसागर इथं प्रेक्षक लोटलाय मी प्लीज विनंती करतो सीमारेषेचा थोडा बाहेर उभं राहून बसा सर. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती असेल. हुसैन कमसिंग बॉल राईट हँड ओव्हर द विकेट. लो फॉल्टा चेंडूला डेप एक्स्ट्रा कव्हरला खोदून काढलाय बघा. नो मॅन्स लँड्स मध्ये 3 टप्प घेत जातोय. सीमा रेषा पार असा खणखणीत असा चौकार आहे. डीजे 33 धावा या धावफलकावरला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजेत अजूनही 29 धावा ची गरज आहे. 29 रिक्वायर्ड विन दिस मॅच इन ओनली 3 balls डिलिव्हरी. हुसेन राईट हँड ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू इथं बघा खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र एज लागून देतोय. वाईडिश मिड विकेटला इथं क्षेत्ररक्षण फील्ड करतोय आणि काहीच मात्र इथं निर्णय नाहीयेत धाव घेण्याचा. कारण तो जवळजवळ औपचारिकता इथं शिल्लक राहिलेली आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे पराभवाच्या दाट छायेमध्ये लोटलाय हा बँगलोर मेम संघ. आणि बघा उमर अंधेरी संघ पोहोचलाय या विजयाच्या उंबरठ्यावर आरूढ होताना दिसतोय. इथं आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला आणि पंचांनी इथं घोषणा केली व्हाईट बॉलची. स्वाईर मारा इथं घोषित केलाय.
धावसंख्या धावफलकावर लागते 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. औपचारिकता इथे खेळण्यासाठी पूर्ण आहे. सुरेख फटका ऑन ड्राईव्ह, एक टप्पा घेत बघा डीप लॉंगॉनला एक चांगला असा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाचा. सुरेख ब्रिलियंट फील्ड बाय डीप लॉंग ऑफ फिल्डर्स. एक चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पूर्णपणे या विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन आरूढ झालाय हा उमर अंधेरी 11 संघ. इथं खोलवट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, जमिनीच्या समांतर चेंडू आणि जवळ हा सामना 25 धावाच्या फरकाने उमर 11 अंधेरी संघ विजयाच्या उंबरठ्यावर आरूढ झालाय. अभिनंदन या उमर 11 संघाचं.